बिलोली नगर परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे शहरात वातावरण चिघळत असून आज बिलोलीच्या नगर परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष तथा मराठवाडा जनहित पार्टी शहर आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची उचलून मारली। यात कुलकर्णी यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालाय। या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। बिलोली नगर परिषद निवडणुकीच्या आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार विजयालक्ष्मी बालाजी हरणे या सर्वसाधारण महिला राखीव असून निवडणूक लढवत आहेत। याच वॉर्डातून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची पत्नी मैथिली कुलकर्णी ह्या देखील उमेदवार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारावर दडपण आणून आणि आर्थिक तडजोडी करण्यासाठी कुलकर्णी यांच्याकडून उमेदवाराला दाबून ठेवण्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता। हा राग मनात धरून नगर परिषदेमध्ये संतोष कुलकर्णी थांबले असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर खुर्ची उचलून हल्ला केला। या प्रहारात कुलकर्णी यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांचा डावा खांदा फ्रॅक्चर झाला असल्याचे बिलोली येथील प्राथमिक उपचारानंतर सांगण्यात आले। यानंतर उपचारासाठी कुलकर्णी नांदेडला रवाना झाले असून शहरात पोलीस निरीक्षक भोसले यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। ॲडिशनल एसपी सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पाणेगावकर हे बिलोली पोलीस ठाण्यात अधिक माहितीसाठी ठाण मांडून बसले आहेत। दोनही गटांकडून अद्याप 3 वाजेपर्यंत फिर्याद दाखल झाली नाही। NTV न्यूज मराठी, नांदेड।